आपली 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 चला आपलीच गादा राहतात रे. किती पण पाणी लावा त्याला ते ना ते त्यांचाच घर करतात रे. सुभाषराव जाऊ द्या. आपण बदलू शकतो, समोरच्याला नाही ना बदलू शकत. मामा मामा मामाच्या तर आईला जाऊ द्या सुभाषराव. सारखा सारखा तेच तो विचार करून कशाला आपल्या मैफिलीची वाट लावता. हा अरे मला वाटलं जानूचं लग्न लावून देईन मामा बरोबर. हा पण मामाने तर तुला दुसरा मुलगा बघितला रे. मयात काय कमी होती सांग बरं. बघ माझ्याकडे बघ, मयात काय कमी आहे का? हा तुम्हाला मुलगी द्यायची नसेल मामाला, हा तिचं लग्न दुसऱ्या बरोबर लावायचं असेल. अरे पण का? अरे पण का सांग बर. अरे माझ्या बरोबर जानू जर लग्न लागलं असतं ना तर मामाच्या डोळ्यासमोर राहिली असती जानू. हा एवढं वाईट आहे का रे मी? हा एवढं वाईट आहे का मी? नाही नाही, तुम्ही चांगलेच आहे. हा तुम्ही चांगलेच आहे. हा तुमच्या मावाला तुमच्यात काय खोट दिसला असणार आहे. आपल्याला काय करायचे, आपण किती बी चांगलं वागलो ना त्यांना वाईटच दिसणार. अरे पण मामा नाही म्हटला. हा जानू तरी हा म्हटला असतं ना. मामा पण मामाचं काही चालू नसतं माहिती का. पण जानू पण नाही म्हटलं रे मला लग्नाला. हा मग माझ्याकडे काय राहिलं? हा जळगावचे केळ हा सोयीन खा. हा मला कळलं ना ते तिचा बाप नाही म्हणाला. नाही म्हटलं. हा पण जाणं तुम्हाला काय नाही म्हणाले. अरे तर जानूच आणि त्या मानाचं लफडत आणि जानू मला नाही म्हटली. हा मग मी तुमचं लफड पकडलं होतं. मला वाटलं सगळं संपलं असेल रे, पण त्यांचं अजून चालू आहे. हा मग मी काय केलं माहिती म्हणून मी ना बेर शॉपिंग फिरून टाकली. तुम्ही मी फुटले मी. हा गावात कोणी आहे का असा माझ्यासारखा ताकदवर माणूस? हा अरे मन्या, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला काय लागा? अरे रात्याला कशाला शिटी वाजवतो तू? हा तुला कळतं का काही? सकाळ कळना, रात कळना, दिवस कळना, काय काय चाललंय माझ्या डोक्याला खुरा करून ठेवला तू. बरं ते मधलं ते काय बिअर शॉपीचं होतं ते मिटलं का नाही तुझं अजून? नाही ना म्हणजे मिटल्यातच जाम आहे. अरे तू पण दाढीला कांद बांधले रे माझ्या. तू मला समाजात बसायला जागा नाही ठेवली तू. हा आज उद्यापासून झकमार तू माझ्याबरोबर चल. ते 2 एकर शेती आहे त्याच्यात राब जरा कष्ट कर. हा बस झाल्या टुकार द्या फार चव घालून ठेवली तू माझी. येड्या भोकाची सगळ्यांची पाऱ्या भोकाची काय आखली नाही तपास नाही आखलीचा. मन्या मला कळलंय आपली शॉपी कुणी फोडली ते. कुणी? त्या बाळकाळ सुबेनी स्वतःच्या कानाने ऐकून आलोय मी. चल तिला पीठ बसलाय तो. चल पुढे बसलाय. तिला शेतात बसलाय. आईच्या गावात. बिअर शॉपी फोडतो, बिअर शॉपी फोडतो. शॉपी फोडतो, शॉपी फोडतो. शॉपी फोडतो बाळ खाऊ. सुबिया मला जाऊन सांगायचं तुझ्या तू बिअर शॉपी फोडले म्हणून. मला कबूल सांगायचा सुभाषराव म्हणतात मला. सुभाषराव मामा. ए मामा. काय रे सुबे, लय खुश दिसतोय आज. काय झालं? अरे माझ्या मामाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे, मग खुश व्हायला नको का? म्हणजे जान्हवी सोबत लग्न करायचं खुळं गेलं वाटतं तुझ्या डोक्यातनं. हे आता जान्हवीचं लग्न ठरलंय, तुझं काय हरकत नाही ना? अरे मामा माझी काहीच हरकत नाही मामा. अरे खरं नक्की? अरे खरंच मामा. अरे मी जानूला विचारलं ती नाही म्हटली मला. मग काय जबरदस्ती लग्न करतोय?
मला वाटलं सुबे आता अख्खा घरदार डोक्यावर घेऊन नाचतो की काय. बस का मामा, तुम्हाला लहानपणापासून का एवढंच ओळखलं काय? हा, आणि तू काहीतरी विचार करूनच बोलला असेल ना लग्नाला नको म्हणून. हा, आणि मला सांग बरं आता लग्नाची काय काय कामं करायची लवकर सांग. ते नागेकडे आहे ना पत्रिका दिली छापायला, ते जाऊन घेऊन ये पहिले, पाहुणे रावळ्यांना वाटून टाक. अरे पत्रिका अगं व्हॉट्सअपचा जमाना आहे, अशी बनवतो ना अशी सगळ्यांना सोडतो पत्रिका. हा अरे सुबे तसं होत नसतं. जुनी लोक अजून हयात आहेत. हं? त्यांना पत्रिका नाही गेलं ना तर त्यांना वाईट वाटेल. तू पहिले हे काम संपव, त्याच्यानंतर तुला दुसरं काम. आता जातो मामाला. हा. अरे आकाशराव आले वाटतं. अरे आकाशराव तुम्ही अचानक कसं काय? हं? अगं ऐकलं का, आकाशराव आलेत. या की आकाशराव, बसा ना, या. काय झालं? मामा बसाय नाही आलो, तुम्हाला हे सांगायला आलो, मला हे लग्न करायचं नाही. काय? अहो असं असं काय बोलताय तुम्ही? जरा विचार करून बोला. हं? असं अचानक झालंय तरी काय? आता तुमच्या मुलीसोबत लग्न नाही करायचं. हो तेच विचारतोय. का नाही करायचं? मोडायचं का? मोडणं म्हणजे काय खेळ आहे का? खेळ तर तुम्ही केलाय. म्हणजे तुमच्या जानूचं एका मुलावरती प्रेम आहे आणि तुम्ही तिच्या माय बरोबर लग्न लावून जाता का? काही बी बोलू नका हो. असं न विचार करता काही बोलू नका. आणि असं कुणी बी काय बी सांगितलं याच्यावरती विश्वास का ठेवता? कुणी सांगितलं तुम्हाला हे? मला एक फोन आलता, कोणतरी म्हणून नावाचा पोरग आहे त्याच्यावरती प्रेम आहे तुमच्या जानूचं, असं मला कळलंय. नाही हो, कोणीतरी मस्करी केली असेल तुमच्या बरोबर. खरंच सांगतोय मी तुम्हाला, आमच्यावरती जाणार काय कमी आहे का? काय सुब्या? हो, आणि एवढंसं छोट्या कारणासाठी तुम्ही लग्न मोडतं का हो? तुम्ही शांत राहा ना आकाशराव. या ना, बसा ना, आपण बसू बोलू. मामा माझं ठीक आहे हो, मला सगळं चालतंय. मग? या जमान्यामध्ये पण सगळं चालतंय. मग पण माझ्या घरच्यांचं काय? अहो माझ्या घरचे तर मत होते या लग्नाला नका द्यायला जाऊच नको, पण मी तुमची इज्जत ठेवण्यासाठी तुम्हाला सांगायला आलो. थोडासा विचार करा. अरे आकाशराव थांबा, ऐका की आकाशराव. अहो आकाश, अरे सुब्या, अहो आकाशराव ऐकता का? कुठे कुठे आले होते ना, आणि तुम्ही त्यांना बसायला नाही सांगितलं? आले तसंच गेले की काय? हो गेलेत. का? लग्न मोडायचंय त्यांना, लग्न नाही करायचं म्हणतात ते. काय? हो मग काय, का बरं? कोणतरी माय घाल्याने ना फोन केला त्यांना आणि सांगितलं की जानूचं लफडं आहे बाहेर म्हणून. अरे देवा. तरी तुम्हाला सांगत होते त्या पोरीला जरा धाकात ठेवा, पण नाही. माझी लेक करत बसले. आता काय सांगणार त्या पाहुण्यांना? मला कोण रे भाडखावा असेल यांनी फोन करून लग्न मोडलं. हा, फोन करणार फक्त मला एकदा सापडू दे, त्याच्या हातपायच घालून टाकतो मी. हा बघा हाय का पोरगी घरात? का खरंच त्या मानेबरोबर काय? हे अगं तुझं तोंड बंद ठेव. उगा आपलं बडबड 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 करते तेव्हापासून आधीच डोक्याचं खोकं झालं, इकडे दही झाले तुम्हाला डोक्यात. माझी बडबड दिसती, पण ते लग्न मोडलं त्याचं काय? मन्या, अरे वाटलं होतं एक कष्टाळू पोरगा आहे तो, म्हणून बिअर शॉपी दिली होती मी त्याला चालवायला. वाटलं होतं की 2 पैसे कमवून खाईल, पण नाही, माझ्या पोरीवरती हे जर मला. अरे मामा, तरी तुला मी म्हटलं होतं बिअर शॉपी मला दे. हां, आपलं ते आपलं असतंय. हां, केला म्हणे तू आघात. हां, गोपासला ना खंजीर पाठी मागून त्यांनी. अरे पहिले मला कळू दे ना, जानूला विचारू दे मला खरं काय आणि खोटं काय, आणि जर खरं असेल ना मग त्या मन्याकडे बघतोच मी. अरे मामा, एवढं सगळं झाले म्हणजे खरंच असेल ना. हां, त्या मनाला जानूसोबत लग्न करायचं असेल आणि बिअर शॉपीचा मिळणारा पैसा तुला त्याला द्यायचा नसेल. हां हां, फक्त मामा तुम्हाला एकदा सांग, अख्खे पैसे बघ मी त्या मनाकडून कसे वसूल करतो. अरे मी काय एवढा दूधकुळा आहे का जानूचा हात कोणाच्याही हातात द्यायला? अरे मामा, आताची पोरं प्रेम प्रेम म्हणतात आणि पूरच्या बापाला जाळ्यात अडकितात. हा सुब्या, हां एक काम कर, हां आपल्या बिअर शॉपीचं झालेलं नुकसानाची भरपाई आहे ना, तो मन्याकडनं करून घे, आणि आपले सगळे पैसे जे आहेत ना त्याच्याकडनं वसूल करायची जबाबदारी तुझ्यावर. मामा, मी तो शब्द कधी खाली पडून दिला का? नाही, त्या मनाच्या बुडाला आता आग लावली ना, नावाचा मी सुभाषराव नाही बघ. हा बघ, जातो मी आता.